अप्रतिम आपण पाहतोय पहिल्या चेंडूत चौकार असं वाटलं होतं सुरुवात फार चांगली केली जाईल मात्र एवढ्या सहज मोठे फटके मारू दिले जाणार नाही याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सादर केलं आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण वारगडना दुसरा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकी केला आणि त्यावरती पांड्याची विकेट मैदानाच्या बाहेर काढली आपण पाहतोय स्वस्तात बाद झाले स्वतःवरती नाराज असेल आज ज्या अनुषंगाने फार चांगला खेळ करणं अपेक्षित होता मात्र इथून पहिल्या विकेटचं पतन वन डाऊन साठी दुसरा फलंदाज यावेळेस पाहावं लागेल खराब क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या क्षेत्रामधून मात्र लॉंगनला फार चांगले क्षेत्ररक्षण राहिले बॅकअप अप्रतिम आणि तोपर्यंत आपण पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात या दोन धावेने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 6 अंकावरती पांड्या कांबडीचे स्वस्तात बाद होणार इथून मात्र डाव सावरला जाईल का 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या कधीपर्यंत उभी केली जाईल देखील पाहावं लागेल गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा अतिशय सुंदर स्वतःच्या पॉलिथरमध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत अपयश आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल रिस्की धाव कंप्लीट केले गेल्या या सिंगलच्या सहाय्याने हळूवार गतीने का होईना धावसंख्या पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ज्या अनुषंगाने पांड्या स्वस्तात बाद झालाय चौकार जरूर दाखवला मात्र त्याला जास्त काय मैदानाच्या आतमध्ये थांबता आलं नाही या संघाचा संगणक बाद झाला इथून मात्र डाव सावरणं देखील फार गरजेचं राहील एखादी साजेदारी मैदानाच्या आतमध्ये जर करतल्या तर एक चांगली धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल कारण समोर देखील कोपऱ्याजवळी संघ आहे दोन्ही संघ एकाच परिसरातील दोन्ही संघाला एकमेकांचे डावपेच निश्चित स्वरूपात माहीत असतील अतिशय सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला गतीमध्ये परिवर्तन केला शरीरापासून चेंडूची लांबची सफर आणि तिथून मात्र डॉट चेंडू अतिशय चांगले गोलंदाजी पहिल्या चेंडूत चौकार असं वाटलं होतं धावसंख्या चांगली बनली जाईल मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक अप्रतिम आपण पाहतोय अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल अंतिम चेंडूची सफर हलके क्षेत्राने सन्मान दिला आपण पाहतोय तोपर्यंत मिळाले फक्त आणि फक्त एक सिंगल धाव पंच आम्हाला सांगत असताना पहिल्या षटकाचा पॉवर सर्कलचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय एका षटकाराच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर का पाहिले गेले एक गडी बाद असताना 8 अंकावरती पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना कासगाव संघ आपण पाहतोय अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगाने दोन्ही संघ एकमेकांच्या आगेस आले गेले आपण पाहतोय एकाच परिसरातील दोन संघ दोन्ही संघाने एकमेकांच्या कमजोरी निश्चित स्वरूपात माहिती असतील त्या अनुषंगाने खेळ मैदानाच्या आतमध्ये जशी पांड्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले त्यानंतर थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मात्र इथून नामदेव भांगारे आणि त्याला साथ देत असताना चिंतामणी डाव सावरतील काही देखील पाहणं फार गरजेचं राहील ज्या अनुषंगाने संघाची टोटल धावसंख्या एक षटकाच्या अखेरीस 8 अंकावरती आपण पाहतोय आणि इथून मात्र दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल शिवाजीला आपण पाहतो यावेळेस मात्र आमंत्रित केले जात आहे संघाचा दुसरा ट्रम्प कार्ड असता इथून मात्र चांगली गोलंदाजी करेल का ज्या अनुषंगाने सुरुवात फार चांगली केली आपण पाहतो गोलंदाज प्रवीण वारगडना ज्याने धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 8 आणि त्यामध्ये प्रमुख विकेट आपण पाहिले गेल्या पांड्याची विकेट आणि पुन्हा एकदा मात्र मॅच मध्ये चांगला कमबॅक आपल्याला जरूर पाहायला मिळेल ज्या अनुषंगाने ही स्पर्धेचा आपण विचार केला गेला 4 दिवसीय हा क्रिकेटचा महासंग्राम अतिशय दर्जेदार स्पर्धा मैदान देखील फार चांगले आपण पाहतोय आणि तेवढी चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आपण पाहू शकाल कौतुक करावं तेवढे कमी असेल बीसीसी चिंचोलीना घेतलेली मेहनत आणि त्या कारणास्तव ही स्पर्धेच्या अव्वल दर्जामध्ये चर्चा आपण पाहतो सध्याच्या घडीला मात्र जाऊया मॅचच्या दिशेने सामना देखील भरपूर महत्वाचा आहे इथून मात्र ब्लॉकलची सफर अवे फ्रॉम द बॉडीची सफर आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता फार चांगले चेंडू फेकला शिवाजीच्या माध्यमातून ज्या रीतीने सुरुवात करून दिली आपण पाहतो प्रवीण वारगडांना अप्रतिम आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याच्या इराद्यानं हा पहिला चेंडू सुरेख फेकला आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील समर फलंदाज आपण पाहिलं गेला अद्यापर्यंत नामदेवला आपण पाहतोय फुल टॉस त्यावरती आक्रमण पंचाने इथून मात्र हेरल्या आणि पंच आम्हाला सांगत असताना इट इज नो चेंडू नशिबाची 7 4+5 हे मिळतील धावा 5 आपण पाहतोय या नशिबाच्या धावा मात्र भरपूर काही सांगून जातील ज्या अनुषंगाने सुरुवात थोडीशी अडखळत झाली आणि त्यानंतर मात्र हा नशिबाचा पंजा यावेळेस मात्र आपण पाहतोय या 5 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 13 अंकावरती अद्यापर्यंत मात्र इथून पुढचा चेंडू फ्री हॅट असेल समोर नामदेव सड्या सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती एखाद्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल पाहावं लागेल गुंडले स्पॉटवरची सफर अतिशय सुंदर फटका आपण पाहिला गेला डीप मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अपेक्षा देखील खराब अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या हळूवार गतीने का होईना 15 अंकावरती एक गडी बाद असताना डाव सावरण्याचा प्रयत्न पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कारण त्यांना देखील माहिती आहे जर एका साजी जरी रचल्या तर धावसंख्या मात्र बनली जाईल आणि त्यासाठी प्रयत्न आपण पाहतो डबल सिंगलला सातत्याने प्राधान्य गोलंदाज यावेळी सज्ज होत असताना शॉर्ट टॉपलेनची सफर
प्रॉपर टायमिंग जुळलं नाही या, मात्र चेंडू तोपर्यंत भूमीला दान होईल. मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, रिस्की धाव आणि डेंजर झोनला फलंदाज नामदेवला मात्र इथून मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन, धक्का क्रमांक दुसरा लागत असताना आपण पाहतोय 16 अंकावरती पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना कासगाव टीमला. सो मच. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये, विकेटचा पतन, विकेट सॅक्रिफाईस केली का हा देखील प्रश्न विचारला जाईल मैदानाच्या आतमध्ये. कारण धावा येत होत्या, नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सतीशला आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका सजवला आनंद कारपेंडा, पाइंडले ग्रिझनला टार्गेट केले जाते त्या ठिकाणी क्षेत्रक्षण तैनाती आपण पाहतोय. थोडंसं पंबलिंग आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि दोन धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 अंकावरती आपण पाहतोय. 2 विकेटचं पतन, पांड्या स्वस्तात बाद झालाय तरी देखील धाबा येत आहेत, म्हणजे फार चांगली बॅटिंग आहे त्यांच्या डगआउटमध्ये देखील हे सांगितलं जाते मैदानाच्या आतमध्ये. समर शिवाजीचा विचार केला अद्यापर्यंत फार चांगलं कमबॅक केलं आपण पाहतोय. 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 10 धाबा खर्च केलेत आपण पाहतोय. इथून मात्र बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार पाहावं लागेल. चेंडूला फेकून दिलाय, मिड विकेटला क्लिअर करत हा पहिला बिग हिट. शानदार षटकार फलंदाज सतीच्या बॅटमधून 6 धाबींसाठी हा उत्तुंग षटकार आपण पाहतोय. आणि 6 धाबींना डावाला मात्र कुठे गावीना आकार देण्याचा प्रयत्न, जी विकेट सॅक्रिफाईस केल्या मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅनिंग केली आपण पाहतोय. ज्या ठिकाणी सतीशला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होता त्या अनुषंगाने तिथून मात्र विकेट सॅक्रिफाईस केले, नामदेवला मैदानाच्या बाहेर काढल्या आणि तिथून जसा मैदानाच्या आतमध्ये आला सतीश, अतिशय फार कमी वयामध्ये अनेक मैदान गाजवलेला फलंदाज आज मात्र आपल्या गावाच्या अस्मितेसाठी फार चांगला खेळ करत असताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आपल्याची सफर पाहावं लागेल. प्रॉपर टायमिंग जुळलं नाही या, मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चेंडूपर्यंत क्षेत्रक्षण पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक दुसरं देखील संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना कासगाव संघ जाऊन पोहोचलाय 26 अंकावरती. जे आकाच्या माध्यमातून फार चांगले संगीत वाजवली जातात, अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकली जातात आपण पाहतोय. सातत्याने आज तिसऱ्या दिवसामध्ये आपण जर का पाहिलं गेलं आमच्या आवाजाची काळजी द्या त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. 2 दिवस आपण पाहिलं गेल्या अंबरनाथचा एक बुलंद आवाज आमचे परममित्र मनोज उघड्या याने फार चांगली या स्पर्धेला मात्र साथ दिली आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने, तिसऱ्या षटकाला सुरुवात. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये, मात्र इथून विरुद्ध दिशेने अप्रतिम झेल टिपला जातोय. स्वतः गोलंदाजाच्या फॉलोथ्रीमध्ये झेल टिपल्या गेला, विकेटचा पतन, धक्का क्रमांक 3 लागत असताना आपण पाहतोय कासगाव टीमला 26 अंकावरती.
तिसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय आणि इथून जर का पाहिले गेलं नवीन फलंदाज एवढेच दाखल झाला दिलीप इन ॲट नंबर 5 वरती. सतीशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं ही देखील जम्याची बाजू राहील आपण पाहतोय कासगाव टीमसाठी. ज्या सतीशनं डाव सावरलाय सतीशचा वैयक्तिक आपण जर का विचार केला 3 चेंडूमध्ये 10 धावेचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहिले आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती लंकेश वारगडा एकीकाळी हे नाव देखील फार चर्चेत आम्ही पाहिलं होतं. मात्र आज सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेलं थोडासा बॅक पुढला मात्र अद्यापही तीच दहशत मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना आज संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. जरूर पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन त्यानंतर हा दुसरा चेंडू डॉट म्हणजे कुठे का होईना फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. समोर फलंदाज दिलीपला मात्र इथून शांत संयमाने खेळ करावा लागेल आणि जास्तीत जास्त स्ट्राईक सतीशला कशा रीतीने देता येईल मात्र तसं घडणार नाही. या स्वतःमध्ये देखील क्षमता आहे हे सांगितले जात आहे आणि चेंडूला फेकून दिलाय आपण पाहतोय आउट ऑफ द पार बिग हिट. हा पहिला षटकार फलंदाज आपण पाहतोय दिलीपच्या बॅटमधून शानदार षटकार. आपण पाहतोय ज्या रीतीने फटका सजवला पहिल्या चेंडू आपण पाहिल्या गेला याच्या अगोदरचा डॉट आला त्यानंतर मात्र फलंदाजांना लाईन ओळखली आणि त्यानंतर मात्र त्यावरती आक्रमण केला. इथून पाहावं लागले शॉर्ट ऑफ रेंज सपर अवे फ्रॉम द बॉडी मैदानाच्या आतमध्ये मात्र थोडासा लांब चेंडू फेकला गेला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू मात्र षटकार आला त्यानंतर कमबॅक करणं फार गरजेचं होतं आणि ते कमबॅक करून दिला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लंकेश वारगडा देखील एक फार चांगला गुणवत्ता खेळाडू आहे आपल्या संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे आणि त्याला देखील माहिती आहे कमबॅक करणं मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं होतं. इथून पाहावं लागेल पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ रेंज सपर लॉंग ऑनला टार्गेट केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर आपण पाहतोय. चेंडू जे उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाडस करू शकला नाही दुसरीसाठी कारण क्षेत्ररक्षण देखील फार चांगले राहिले आणि तिथून मिळाले आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या साइन हा संघाची टोटल धाव संख्या 3-3 मध्ये अर्थातच 33 अंकावरती आपण पाहतोय. 3 विकेटचं पतन आणि इथून मात्र तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू अद्यापर्यंत फार चांगली धावसंख्या बनवली मात्र या चेंडूवरती समोर फलंदाज सतीशला आपण पाहतोय ज्यानं फार चांगली बॅटिंग केली. यावेळेस गुडघा वाकवलाय एलिमिनेशन थोडंसं कमी आहे चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आणि यावेळेस मात्र टिपला जाईल जेल संपेल फलंदाज सतीशचा खेळ. बिग विकेट मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक 4 लागत असताना कासगाव टीमला 33 अंकावरती. थोडं स्पीडअप करायचं बघा. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बघा काही कारणास्तव तिसऱ्या सामन्याला आपल्याला दुसरा खेळवायचा आहे शिल टाकरोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट कासगाव नाण्याचा संघ जर का आले असतील तर मात्र रिपोर्टिंग साधायची आपण पाहतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना कासगाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 अंकावरती आपण पाहतोय. 4 विकेटचं पतन जरूर झाले मात्र इथून अंतिम आपण पाहतोय षटक गोलंदाजी ट्रॅकवरती धनाजीला आपण पाहू शकाल संघाचा एक अंतिम अस्त्र. इथून मात्र स्लोगरचं डेटवरचं षटक यामध्ये आक्रमण केले जातील का हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर चेंडू पहिल्याच आपण पाहतो मात्र लाईन पाहावी लागेल. पंच आम्हाला दर्शवत असताना लाईन थोडीशी खराब आहे आणि इथून मात्र अतिरिक्त धाव इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त धावेने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 34 अंकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती या वेळेस दाखल झालाय. समोर अद्याप फलंदाज आपण जर का पाहायला गेला फार चांगली बॅटिंग केली आहे मात्र इथून पाहावं लागेल अंतिम षटकातील अद्यापर्यंत मात्र दुसरा चेंडू सलग वाईट फेकला जातोय म्हणजे कुठे का होईना मैदानाच्या आतमध्ये दबाव यावेळेस निर्माण झाला. आपण पाहतोय गोलंदाज धनाजीला आपण पाहतोय कुठे का होईना कानमंत्र देण्याचा प्रयत्न ज्या अनुषंगाने ज्या रीतीने 3 षटका फेकल्यात फार चांगली गोलंदाज जरूर राहिल्या मात्र इथून अंतिम षटकामध्ये आक्रमण केलं जाईल हे देखील माहीत असेल गोलंदाजाला आणि त्या अनुषंगाने थोडंसं का होईना शरीरापासून लांबची सफर मैदानाच्या आतमध्ये त्या अनुषंगाने 2 चेंडू खराब फेकलेत मात्र इथून एखादा चांगला चेंडू फेकावा लागेल गोलंदाज धनाजीला आपण पाहतोय. अतिशय सुंदर ब्लॉकलची सफर मिनी हेलिकॉप्टर जरूर उडवलाय मात्र क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर आपण पाहतोय मिड विकेटला आणि फेकी देखील अचूक राहिली गेल्या आणि तोपर्यंत मिळाल्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आणि 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 37 अंकावरती 4 गड्याच्या मोबदल्यात अद्यापर्यंत दिलीपनं देखील फार चांगला डाव सावरला आपण पाहतोय मात्र इथून पाहावं लागेल या अंतिम षटकातील उर्वरित 5 चेंडू किती धावा जमा केल्या जातील.
पुन्हा एकदा अक्रॉस लाईनचा प्रयत्न. इथून मात्र चेंडूमध्ये प्रचंड वेग राहिला आणि इथून आपण जर का पाहिलं गेला बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आलेला हा डॉट चेंडू. सुरुवातीचे 2 चेंडू खराब फेकलेत आणि त्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक करून देत असताना धनाजीला आपण पाहतोय अद्यापपर्यंत 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या हाफ मध्ये आपण पाहतोय किती धावेंची मोहर लावली जाईल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, मात्र वारंवार लाईन खराब आणि इथून हा षटकातील तिसरा चेंडू वाईट फेकला जातोय धनाजीच्या माध्यमातून. हे एक्स्ट्रा धाबा सेकंड हाफ मध्ये आपल्याला कुठे का होईना डोकेदुखी ठरतील यात मात्र शंका नाही कारण या मैदानामध्ये धावा आपण जर का पाहिल्या गेला चेस होताना देखील पाहिल्यात आणि आपण पाहिल्या गेला डिफेन्स होताना देखील पाहिल्यात. म्हणजे जर का आपली गोलंदाजी चांगली असेल तर डिफेन्स करण्याची क्षमता ठेवू शकतो, फलंदाजी चांगली असेल तर धाबा बनवण्याची क्षमता ठेवू शकतो. इथून मात्र लेग बिफोरच्या स्वरूपात विकेटचा पतन पंचाने आपण पाहिलं गेला बरोबर एष्ट्यांच्या मधोमध सापडला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर होईल. धक्का क्रमांक 5वा लागत असताना आपण पाहतोय कासगाव टीमला अर्धा संघ दगड मध्ये. 40+ धावसंख्या घेऊन जाईल अन्यथा मात्र 40च्या आतमध्ये रोखलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. 4 षटकांचा सामना 4 षटकांमध्ये 40+ जरी धावसंख्या झाल्या तरी देखील एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं देखील फार गरजेचं असेल. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस त्यामध्ये अतिशय सुंदर फटका क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात होता मात्र त्याला चकवा देत चेंडू जाईल एक टप्पा घेत शानदार हा पहिला फलंदाज आपण पाहिला गेला रोहनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती हा दमदार चौकार. या चौकाराच्या सैन्य संघाची टोटल धावसंख्या 42 अंकावरती आहे. अंतिम टार्गेट सीट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. या अंतिम चेंडूवरती किती धावेंची मोहर लावली जाईल हे देखील पाहावं लागेल. समोर रोहन अतिशय सुंदर खेळ करत असताना अंतिम क्षणाला हा शेवट गोल करत असताना चेंडू जाईल सीमा पार थर्डमॅन रिजन मधून हा शानदार षटकार. टार्गेट सेट होईल आपण पाहतो या 6 धाबेना अद्यापर्यंत आपण पाहिल्या गेल्या शेवट फार चांगला केलाय. 48 धाबा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल आपण पाहतोय. म्हणजे फार चांगली बॅटिंग शेवटच्या क्षणाला येऊन तब्बल 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आपण पाहिल्या गेल्या फार चांगली बॅटिंग केली आहे. 2 चेंडूचा समाचार घेतला त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने डाबाला मात्र फार सुंदर आकार दिला आपण पाहतोय. तब्बल 48 अंकावरती असं वाटलं होतं पांड्या 4 अंकावरती बाद झाला तिथून मात्र धावसंख्या रोखली जाईल मात्र तसं घडलं नाही कारण अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला हा कासगाव संघ आपण पाहतोय. यावेळेस अंतिम चेंडूवरती देखील 6 धाब्यांची मोहर लावत असताना अप्रतिम बॅटिंग 3 चेंडू मध्ये तब्बल एकट्याने 16 धाबा कुठल्यात अतिशय सुंदर शेवट गोल केला आपण पाहतोय. आणि इथून मात्र पहिल्या हाफचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 54 या अंकावरती 5 गडी बाद असताना टार्गेट सेट केला आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये येणारे 24 चेंडू आणि तब्बल 55 धाब्याचं टार्गेट सेट केलं आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात जसे सेकंड हाफला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती फेरबदल आपल्याला पाहायला मिळतील. आमचे परम बंधू आपण पाहतोय द व्हॉइस ऑफ करमळी पनवेल प्रकाशजी भगत यांचा आवाज निश्चित स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळेल. तोपर्यंत संधी देऊया आपण पाहतोय आकाश डीजा.
जे आकाश फार चांगली स्पर्धा पाहतोय आपण बीसीसी चिंचवली संघाच्या माध्यमातून ही आयोजित 4 दिवसीय स्पर्धा पाहतोय. खर तर सकाळची सुरुवात पाहायला मिळाली. माझे बंधू स्वप्नील आबालीच्या माध्यमातून पहिल्या सत्राचा मध्ये तुम्ही आवाज ऐकला. खूप सुंदर समालोचक सातत्यानं पाहायला मिळत आहे आपल्या आमच्या पनवेल विभागामध्ये. त्याचा सध्याच्या घडीला बोलबाला राहिला आहे स्वप्नील आबाली, मॅन फ्रॉम बेकरा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगचा विचार केला तर धावा बनल्या 24 चेंडूमध्ये. तब्बल चांगली बॅटिंग केली कासगाव संघानं आणि तब्बल 54 धावाचा लक्ष्य इथे कंप्लीट केला आणि 55 धावेचा सेट टार्गेट ठेवलाय. बघा समोरच्या विरोधाची टीम पाहतोय आपण. एका साईडला कोपऱ्याची वाडी संघ. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. चांगली स्पर्धा पाहतोय. मॅनेजमेंट आयोजन भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. आपण स्वप्नील येताना बघितलं असेल गाव किती लांब आणि ग्राउंड किती लांब. बघा ही खरं तर मेहनत चिंचवली संघाची. खरोखर सल्यूट करायला लागेल या चिंचवली संघाला. एवढी मेहनत करणं सोपी गोष्ट नाहीये. कारण विचार केला कमीत कमी 8 किलोमीटरचा लांबवरचा प्रवास गाठून ते 3 दिवस सलग येतात आणि जी मेहनत खूप मेहनत करतात बघा. आणि इथे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व काय सुसर्वदा. प्रथमतः 4 भेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पाला वंदन करून या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात करतो. या मी प्रकाश भगत मॅन फ्रॉम करंबेली आणि इथे सेकंड इनिंगला सुरुवात. आपण सलामीरची जोडी मैदानाच्या मध्ये लगेच दाखल व्हा. 4 षटकाची मॅच. खूप सुंदर आयोजन पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला या खेळपट्टीचा 60+ धावा देखील बनल्यात आणि तेवढ्या देखील चेस देखील झाल्यात. बघा दुसऱ्या सत्रामध्ये 54 धावा बनल्यात. 55 धावेचा सेट टार्गेट असणार. 2 खेळाडू खेळपट्टीवरती रवाना होतात. कोपऱ्याची वडी संघाची सलामीरची जोडी प्रवीण आणि शिवाजी अशी नामवंत गुणवंत जोडी. ओपनिंग ब्लास्टर ॲज ओपनिंग साठी 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाल्या. 55 धावा तुम्हाला करावा लागतील. चांगली फटकेबाजी. बघा मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये तुम्हाला धावा कमीत कमी 15 तरी धावा करावा लागतील. आणि आयोजकांच्या माध्यमातून झाले बघा. या सामन्यासाठी पहिल्या सामन्यासाठी 2 पंच पाहताय आपण. मेन पंच राम सर असतील, लेग पंच शरद भगत सर असतील. पहिला गोलंदाज मार्क वरती सज्ज कासगाव वाडी संघाकडनं गोलंदाज पाहतोय आपण पांड्या कांबडी. फलंदाजी सुरेख करता आला नाही परंतु गोलंदाजी चांगली टिचून मारा करा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी फलंदाज पाहतोय ऑन स्ट्राईक वरती प्रवीण वारगडा. डॉट बॉल न सुरुवात केली. अगदी पॉझिटिव्ह सुरुवात म्हटली जाईल. सकाळच्या सत्रामधली पहिली मॅच. एका साईडला कासगाव वाडी पांड्याचा संघ, त्यांच्या विरोधात कोपऱ्याची वाडी संघ. प्रथमतः बॅटिंग करत असताना विचार केला कासगाव वाडी संघाने तब्बल 24 चेंडू मध्ये 54 धावा बनवल्यात आणि सेट टार्गेट ठेवलं कोपऱ्याची वाडी संघाला. सेकंड इनिंग मध्ये बनवले 55 धावा. स्लोवर गतीचा मारा केलाय फलंदाजानं. चांगला फटका सजवलाय. तितकं दर्जा क्षेत्ररक्षण पण शेवटच्या मोमेंटला चेंडू आतामधून ब्रश झालाय, निसरला जातोय आणि लॉंगॉनच्या माध्यमातून दमदार षटकार. इथे षटकार आलाय प्रवीण वाघच्या बॅटमध्ये. दमदार षटकार. इथे नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. अगदी शरीर झोकलं जात आहे आणि त्याच नंतर स्विचिटचा प्रयत्न केलाय. कमालीचा फटका एक्झिक्यूट. अतिशय देखणा फटका. अगदी पॉइंटच्या फिल्डरला चकवा दे चेंडू फरार झालाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं मिळतील 4 धावा. चौकार पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉलवरती चौकार. स्विचिटचा प्रयत्न सफल ठरला जातोय. जबरदस्त फटकेबाजी. यावेळेस आलंद कार्पेटच्या साहाय्याने हलक्या हाताने चेंडू ढकलला जातोय. एक धाव सहजरित्या कंप्लीट झाले. तितकं दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. शॉट मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावफलकाचा जर विचार केला आतापर्यंत 4 चेंडू फेकले गोलंदाज पांड्या या गोलंदाजानं आणि तब्बल धावा खर्च केल्या. बिनबाद 11 धावा. कोपऱ्याची वाडी संघ खेळ करत असताना पहिला 4 चेंडू सामना फिनिश झालाय. 4 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या. फलंदाजीच्या बॅट मध्ये एक चौकार एक षटकार बघितलाय प्रवीण वारगडच्या बॅट मधनं.
चांगली फटकेबाजी बघितले, विचार केला पाचव्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाले केला तर स्ट्राईक एंड वरती पाहताय तुम्ही इनॅक्शन मध्ये शिवाजी पारधी या खेळाडूला. 11 धावा धावपलकावरती पांड्या कांबडी ओव्हर द विकेट. पाचवा बॉल कमालचा फटका एक्झिक्यूट प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट पाठवलाय डीप मिड विकेटच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय बॉल. मिळतील या बॉलवरती 6 धावा. पाहायला मिळालाय अतिशय देखणा फटका सजवलाय. धावांचा जर पाठला करत असताना विचार केला 5 चेंडूमध्ये 17 धावा बसल्या गोलंदाज पांड्या कांबडीला. भरपूर महागडी गोलंदाजी ठरली P1 षटकामध्ये आणि इथे पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावपलकाचा जर विचार केला कोपऱ्याची वाडी संघ सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बिनबाद 18 धावसंख्या. डीजे होणार आहे बघा. तिसरा सामना होता परंतु दुसरा सामना खेळणार आहे बघा. आयोजकाच्या माध्यमातून सूचना आल्या शीळ ठाकूरवाडी त्यांच्या विरोधात कासगाववाडी नाना संघ. जर दोन्ही संघ आले असतील तर टॉस बॉक्स मध्ये या आपण नाणेफेकी केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. शेवटचा पुकार असेल बघा. शीळ ठाकूरवाडी संघ वेळेवरती उपस्थित झाला तर आपण या लगेच. कासगाव संघ उपस्थित आहे बघा. दिलेल्या वेळेवरती हजेरी लावले. खरं तर स्पर्धेच्या माध्यमातून कासगाव टीमला देऊया शुभेच्छा. आणि इथे आपण एकाच गावामधल्या 2 टीम पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये खेळ केला होता कासगाव पांड्याच्या टीमनं आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसरा गोलंदाज पाहतोय अब्द जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला अगदी डिफेन्स फटका पाहायला मिळालाय. क्रिकेट मधला सर्वोत्तम दर्जाचा फटका आणि इथे चौकाराने सुरुवात केली प्रवीण वारगडे या खेळाडूनं. धाव शिवाजी या खेळाडूनं सुरुवात केली चौकारानं. चिंतामणवरती केलंय आक्रमण. पहिला बॉल होती ठोकलाय शानदार चौकार. सुंदर संगीत पाहायला मिळालं ऐकायला मिळालं बघा. आकाशच्या माध्यमातून डीजे आकाश आमची आवाजाची काळजी घेणारे. खरं तर तुमचं देखील मनापासून आभार. स्विचिटचा प्रयत्न सरळ बॅटनी धावा येतात बघा. काही गरज नाही स्विचिटचा प्रयत्न करण्याचा. इथे धावांचा विचार केला अगदी 8 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावांची वसुली करताना पाहिलं फलंदाज प्रवीण आणि शिवाजीच्या माध्यमातून तब्बल 18 धावा आल्या. पांड्या कांबडी पहिलं षटक फेकलं होतं. दुसऱ्या षटकाला चिंतामण सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती डॉट. डिफेन्सचा फटका जेल घेण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटचा फिल्डरला चकवा दे चेंडू फरार. क्या बात आहे. यावेळेस खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. त्याच्या मोबदल्यामध्ये ते 4 धावा मोजाव्या लागतील कासगाव वाडी पांड्याच्या टीमला. मिळतील 4 रन. 26 धावा धावपलकावरती. विचार केला तर आता जवळपास पूर्णपणे अर्धा पल्ला पार केलाय कोपऱ्याची वाडी संघानं. मगाशी मला माहिती मिळाली होती आयोजकांच्या माध्यमातून कोपऱ्याची वाडी संघाला देखील कमी देखून जाणार नाहीये आणि तितकीच दर्जाची फलंदाजी सेकंड इनिंग मध्ये जिथून सुरुवात केली अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. या षटकामधले विचार केला 3 चेंडू सामना फिनिश झाला. 3 चेंडू मध्ये तब्बल चिंतामण 8 धावा खर्च केल्या. फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंड वरती इनॅक्शन मध्ये शिवाजी पॅड स्वीपचा प्रयत्न केला होता. अगदी पॅड वरती चेंडू आदळलाय. अपील जोरदार केली परंतु एष्ट्याच्या बाहेर चेंडू होता. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहताय तुम्ही. लेग बिफोरच्या साह्याने धावपलकावरती 1 धाव ऍड केली जाईल. धावपलकावरती धावा लागल्या बिनबाद. कोपऱ्याची वाडी संघ सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 27 लॉस ऑफ 0 विकेट. सत्तावीस धावा धावपलकावरती 4 चेंडू मध्ये तब्बल
9 धावा खर्च केल्या, एक लेग बायच्या स्वरूपात धाव आले, पाचवा बॉल टाकण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती स्विचचा प्रयत्न, अजून एक मोठा फटका, क्या बात आहे. धावा इथे वाऱ्यासह आल्यात बघा धावपलकावरती, धावपलक पुढे सरकला जातोय वाऱ्यासह. 31 धावा कंप्लीट झाल्या, 5 चेंडू मध्ये तब्बल 3 चौकार बसले, एक सिंगल आले, तब्बल 13 धावा खर्च केल्या चिंतामण या गोलंदाजानं. हा देखील महागडी गोलंदाजी करते गोलंदाज चिंतामण. 2 षटक अजून बाकी असेल बघा. विचार केला शेवटचा अंतिम बॉल, 31 धावा धावपलकावरती. फुलटॉस बॉल अगदी यष्ट्याच्या मधोमध सापडला, लेग बिफोरचा शिकार बनलाय. पहिला गडी बाद, संघाचा प्रमुख अस्त्र बाहेर काढून देण्याचं काम केलंय गोलंदाज चिंतामण. अंतिम बॉलवरती विकेटचा पतन पाहायला मिळालाय. इथे फलंदाज बाद झालाय प्रवीण वारगडा. बॅक टू द डगआउट. फार चांगली स्पर्धा पाहतोय. खरं तर 2 षटक अखेरका समाप्तीनंतर धावपलकाचा जर विचार केला, 31 धावा कंप्लीट झाल्या, 6 चेंडू मध्ये 15 धावा ठोकल्या आतापर्यंत प्रवीण या खेळाडूनं. आणि त्याच नंतर आता तो खेळाडू माघारी परतला बघा. अजूनही शिवाजी मैदानात असणार बघा. त्याच नंतर आता इनॅट नंबर 3 साठी रवाना झाला खेळाडू लंकेश वारगडा हा खेळाडू. धावपलकाचा विचार केला अजूनही 12 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज, म्हणजे 12.00 ची सरासरी आखावी लागेल प्रत्येक ओव्हर मध्ये. गोलंदाज पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण कसगाववाडी संघाकडनं सतीशला पाहतोय आपण. निर्णायक षटक फेकावा लागेल सामन्यामध्ये, तुम्हाला शिरकाव करायचा असेल चांगला षटक फेकावा लागेल. यावेळी चांगला फटका सजवलाय, अगदी लेग झोन मध्ये फटका सजवलाय. त्याच नंतर एकच धाव सहजरित्या कंप्लीट. मैदानाचा विचार केला तर कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण येणार नाहीये, कुठले खड्डे पाहायला मिळतात नाही. अगदी चांगलं मैदान पाहायला मिळालं, चौपेर मैदान अगदी चांगलं. या गोरेगाव संघाचं मैदान पाहताय तुम्ही, त्या गोरेगाव संघाचं देखील मनापासून आभार. या चिंचवली बीसी चिंचवली संघाला इथे मॅच ठेवण्यासाठी आपण ग्राउंड दिला, तुमचा मनापासून आभार. इथे पहिल्या तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना पहिल्या बॉल होती आले एक सिंगल धाव. धावपलकावरती धावसंख्या पाहताय आपण 32 धावा, 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती पाहताय तुम्ही फलंदाज नवीन लंकेश वारगडा हा फलंदाज. ओ यावेळेस देखील अपील जोरदार केले, पंचांचं फिंगर अप. अजून एक मोठा धक्का लागलाय, आल्या माघारी परतावा लागलाय लंकेश वारगडा. बॅक टू द पवेलियन. दोन गडी बाद झाले, आल्या माघारी परतलाय लंकेश वारगडा. सस्त्यामध्ये बाद झालाय, नवीन खेळाडू दाखल झालाय इनॅट नंबर 4 साठी. चौथ्या क्रमांकावरती खेळाडू पाहता इन ऍक्शन मध्ये धनाजी. पहिला बॉलचा सामना करण्यासाठी चांगला फटका सजवलाय, ऑन साइडला चेंडूला उडवलाय, अलंद कार्पेटच्या साईनं फटका सजवला होता, क्षेत्ररक्षण दर्जाचं पाहायला मिळालं लॉंगन मध्ये. या षटकाचा कमबॅक चांगला साधलाय बघा गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाज मार्क वरती सतीशच्या माध्यमातून बघा, फार चांगला निर्णायक षटक फेकायचं होतं आपल्या संघासाठी. सतीशने ते खरं तर काम केलंय बघा. आतापर्यंत सतीशने 3 चेंडू फेकले, 3 चेंडू मध्ये 2 गड्यांना एक गड्याला बाद केलाय बघा. लंकेश वारगडा 2 चेंडू समाप्त झाले. फुलटॉस ताकदीचा प्रचंड वापर, क्षेत्ररक्षक असणार फाईन लेग मध्ये.
मिळेल फक्त एक सिंगल धाव. फुलटॉस बॉल वरती चुकी केली म्हणून या बॉलला पाठवायचं होतं प्लॉट मध्ये. खरं तर आता धावांचा विचार केला, धावसंख्या हळूवारपणे पुढे सरकली जाते. टीमची धावसंख्या पाहतोय आपण 2 गडी बाद. कोपऱ्याची वडी संघ बॅटिंग करताना 34 धावा. येणारे चेंडू असतील अजूनही 8 बॉल 21 धाबींची गरज. कॅल्क्युलेशन आता वाढत चाललंय बघा, अवघड होत चाललाय सामना कोपऱ्याची वाडी संघाला. एखादा मोठा फटका खेचावा लागेल. लॉंग अप मध्ये चांगला फटका आलाय परंतु मिळेल फक्त एक सिंगल धाव. दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाले कासगाववाडी पांड्याच्या टीम कडनं. थोडसा पहिल्या षटकामध्ये मार बसला होता. पांड्या कांबडी या गोलंदाजाला 18 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आखली गेली बघा. गोलंदाज पाहतोय आपण सचिनच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकले आतापर्यंत. गोलंदाजाचं कौतुक करेन, चांगली लाईन आहे, चांगली दिशा आहे आणि अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे बघा. शेवटचा अंतिम बॉल असेल बघा या षटकामधला. 7 चेंडू 20 धावांची गरज. या चेंडू निर्णायक असेल बघा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. फटका सजला, एलिमिनेशन नाहीये. क्षेत्ररक्षक लॉंगर मधून येतोय, पकडलाय, जेल संपलाय. इथे शिवाजीचा खेळ. 3 गडी बाद असताना धावफलकाचा विचार केला. तब्बल स्थिर धाव संख्या पाहतोय स्कोर कार्ड वरती 35 धावा. 6 चेंडू 20 धावांची गरज. डी वाडी संघाला शेवटचा कॉल असेल बघा. जर आला असेल तर आपण आयोजकांचे रिपोर्ट करा प्लीज, अन्यथा तुम्हाला दंडित केलं जाईल बघा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात बघा वारंवार. कासगाव वाडी नानाचा संघ वेळेवरती दिलेल्या हजर झालाय बघा. आणि त्याच नंतर जाऊया मैदानाच्या मॅच देखील भरपूर महत्वाची. 54 धावा बनवल्या त्या पहिल्या इनिंग मध्ये कासगाव टीमनं आणि 55 सेट टार्गेट ठेवला होता धावांचा. पहिल्या षटकामध्ये धावांची वसुली केली होती कोपऱ्याची वाडी संघाच्या फलंदाजांना. तब्बल 18 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, म्हणजे 2 षटकामध्ये 31 धावा होत्या आणि 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असताना तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केला सतीशनं. फक्त 4 आणि 2 गड्यांना बाद केलाय. सामन्यामध्ये कहाणी में ट्विस्ट पाहायला मिळेल आपल्याला. 6 चेंडू 20 धावांची गरज. अंतिम गोलंदाज दिलीपला पाहतोय आपण. फटका चांगला आहे, मोठ्या फटक्याची गरज आहे. खरं तर इथून कोपऱ्याची वाडी संघाला फलंदाज पाहतोय आपण. फलंदाजच्या बॅटमधनं दिनकर वारगडा आता गेलाय 6व्या क्रमांकावरती आणि त्याच नंतर धनाजीच्या बॅटमध्ये एक सिंगल आले या बॉल वरती. 5 मध्ये बनवायचे 19 धावा. आता कमबॅक करावा लागेल, एखादा चमत्कार करावा लागेल एखाद्या खेळाडूला, कारण विचार केला येणारे अंतिम 5 बॉल 19 धावांची गरज. हा ट्रॅकर बॉल, या बॉल वरती संधी होती. त्याच नंतर चांगला चेंडू रिलीज केलाय बघा. अगदी अक्कूट टप्प्याचा बॉल होता, फायदा घेता आलाय फलंदाजाला आणि त्याच नंतर बीट केलाय फलंदाज दिनकर बारगडे. हा फलंदाजाला 6व्या क्रमांकावरती गेलाय बघा. आतापर्यंत 4 गडी बाद केले, 3 गडी बाद झाले सॉरी. आणि त्याच नंतर चांगला कमबॅक साधलाय बघा कासगाव वाडी गोलंदाजाने. अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे आता सामना निघून गेलाय कासगाव वाडी संघाच्या बाजूनं, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी केली गोलंदाज मी कौतुक करेन नक्की. सतीशचं अतिशय निर्णायक षटक फेकलं बघा तिसऱ्या षटकामध्ये. खरं तर धावा बनवू दिला नाही शिवाजी या खेळाडूला आणि त्याच नंतर लंकेश वारगडला देखील बाद केला त्या गोलंदाजानं. 2 गडी बाद केले, 4 धावा फक्त. फटका बसला. यावेळेस पंचांचा इशारा आलाय, वाईड बॉल असणार बघा. इट इज अ वाईड बॉल. एका अतिरिक्त धावेनं भर पडली त्याच्या टीमची धावसंख्या 37 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू 18 धावांची गरज. 3ही षटकार ठोकावा लागतील फलंदाज दिनकर या फलंदाजाला. 3 बॉल 18 धावांची गरज. फटका अजूनही फसलाय.
बॅट मध्ये चेंडूचा कॉन्टॅक्ट होत नाहीये बघा. त्यानंतर पूर्णपणे आता एकतर्फे सामना निघून गेलाय. बघा जवळपास 2 षटकामध्ये 31 धावा आल्या होत्या. स्वप्नीला असं वाटलं होती जवळपास सामना कोपऱ्याची वाडी संघाच्या बाजूने दिसून येत आहे, परंतु ज्या प्रकारे कमबॅक केला तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी बघा. तिथून मात्र मागे वळून बघितलं नाही. अगोदरच दिवाळीच्या नंतर पटाके फुटतात, काही फायदा नाहीये. आणि ते दिनकरच्या बॅटमधनं आलाय, शेवटच्या 5व्या बॉलवरती आलाय षटकार. आता बघा या स्पर्धेसाठी खरं तर बॉल पुरवले जातात बघा. बाळू मारुती वारगडा कोपरेवाडी आपण आला सर, आपण या मंचावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिम बॉल, पंचांचा इशारा आला. यस इट इज अ वाईड बॉल. धावफलक विचार केला तर 44 धावा, 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. कदाचित पाठच्या षटकामध्ये स्वप्नील 10 तरी धावा आल्या असत्या, कदाचित कोपऱ्याची वाडी संघ आता या स्थितीमध्ये नसला असता. आणि त्यानंतर खराब कामगिरीमध्ये तुम्हाला आता झुकावं लागलंय कसगाववाडी टीमच्या समोर. फुलटॉस बॉल, लोवर फुलटॉस बॉल, सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय कसगाववाडी पांड्याच्या टीमनं. हार्ड लक कोपऱ्याची वाडी संघ. आणि त्यानंतर विजयाच्या देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि ते मान्यवरांची खरं तर उपस्थिती झाली बघा. या स्पर्धेमध्ये आम्हाला खरं तर बॉल पुरस्कृत केले त्या मान्य सन्मान्य बाळू मारुती वारगडा कोपरेवाडी गावचे या मान्यवरांचा आगमन झालाय. या आपण मंचावरती तुमचं यथोचित मान सन्मान केला जाईल. स्पर्धेच्या वतीनं तुमचं लाख लाख आभार. आणि या सामन्याचा सामनावीर ज्यानं अप्रतिम दर्जाची फलंदाजी गोलंदाजी केली. 4 बॉल 10 आणि 6 चेंडू मध्ये फक्त निर्णायक षटकामध्ये ज्याने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. फक्त 4 धावा 2 विकेट, तोच खेळाडू ठरलाय सामन्याचा सामनावीर. या आपण सतीश मंचावरती तुमचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. जबरदस्त खेळ राहिला गेला. पहिल्या सामन्यामध्ये परास्त केलं कोपऱ्याची वाडी संघाला आणि त्यानंतर विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. कोपऱ्याची वाडी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, तुमचा मनपूर्वक आभार. ओव्हर टू स्वप्नील. वर जाईल आपण पाहतो सतीश, ज्याने जबरदस्त खेळ साकारला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. आपण जर का पाहिलं गेलं